गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज देवीच्या तिसऱ्या रूपातील चंद्रघंटा या देवीचं ध्यान करूया. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा. मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. हाताची ध्यान मुद्रा करा. हात मांडीवर ठेवा. मन शांत करा. नवदुर्गांमधील देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा. तृतीयेच्या दिवशी आंबे शृंगार मांडीला हो. मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो. कंठीची पदके कासे पितांबर पिवळा हो. अष्टभुजा मिरवती अंबे सुंदर असे लीला हो. या चंद्रघंटा देवीच्या उपासनेने सर्व प्रकारची पाप बाधा नष्ट होतात असं मानलं जातं. हिच्या कृपा प्रसादाने अलौकिक दर्शन, दिव्य सुगंध, दिव्य धनाची अनुभूती येते अशी भाविकांची श्रद्धा आहे. कोणत्याही माणसात सुधारणा व्हायची असेल तर अगोदर हातून झालेल्या पापांची कबुली आणि पापक्षालनाची भावना होणं गरजेचं असतं. चंद्रघंटा देवीच्या उपासनेने ते साध्य होतं असं मानलं जातं. या देवीच्या डोक्यावर व हातामध्ये चंद्राप्रमाणे घंटा आहे किंवा जिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघंटा देवी होय. या देवीला 10 हात आहेत. तिच्या हातात कमळ, धनुष्यबाण, गदा, त्रिशूळ, खड्ग आणि आयुध आहेत. तिने लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं आहे. तिचं वाहन वाघ हे आहे. वाघावर बसलेली देवी. दुर्गेची पूजा म्हणजे आदिशक्तीची पूजा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वातील महाशक्तीचीच पूजा केली जाते. शंकराचार्यांनी शक्तीचं दृक्शक्ती, सर्व शक्ती उत्पन्न करणारी आदी विविध प्रकार सांगितले आहेत. नवरात्रीत ह्या शक्तीप्रती रोज आदर व्यक्त केला जातो. आज एक छोटीशी गोष्ट सांगते. डॉक्टर म्हणाले, मी दवाखान्यात राहून घेत होतो. एवढ्यात, मी वेडी नाही हो डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगल्या घरातील आहे. मला इथे विनाकारणच डांबून ठेवलंय या वेड्यांच्या इस्पितळात. खरंच मला त्या गोळ्या इंजेक्शन याची काही गरज नाहीये. मी इथल्या डॉक्टर्स नर्सेस यांना परोपरीने सांगितलं हो, पण कोणी माझं ऐकतच नाही. मी म्हातारी असले म्हणून काय झालं? मी हिंडू फिरू शकते, मी चांगलं वागते, पण मला या खोलीत किती वर्ष डांबून ठेवलंय बघा. डॉक्टर, तुम्ही नवीन दिसता म्हणून तुम्हाला मी हे सगळं सांगितलं. मला ते ऐकून नवल वाटलं. मी त्या बाईंची फाईल मागितली. ती बघितली. बाईंचं बोलणंही शांतपणे ऐकून घेतलं. त्या फाईलमध्ये लिहिलं होतं, व्हेरी डेंजरस, व्हायलंट, पजेसिव्ह असे शेरे बघून आणि ती बोलत होती त्यात काहीच साम्य नव्हतं. मी काउन्सिलर म्हणून इथे आले होते. फाईल पाहून पुढचे उपचार मला सुचवायचे होते. मी मनोविकार तज्ज्ञ झाले तेव्हा माणसांच्या मनाची ही बाजू माझ्या लक्षात आली. मनाचं रूप पाहून मी थक्क व्हायला झालं. दुसऱ्या दिवशी मीच त्या आजींजवळ जाऊन बसले आणि त्यांच्याशी बोलू लागले. त्यांना विचारलं, उगाचच नाव काय आजी आपलं? तसं फाईलवर नाव होतं की. आधी त्या काही बोलल्याच नाहीत. गोरा पान रंग उन्हाच्या तिरपेनी सुद्धा लाल झाला होता. मी उठून जायला लागले. मग एकदम त्या म्हणाल्या, माझं नाव वृंदा गोखले. तरी मी तिथून निघूनच गेले. दुसऱ्या दिवशी परत त्यांना भेटले. मग त्या परत मला म्हणाल्या, मी वेडी नाही हो, मी बोलू का तुमच्याशी थोडं? मग मी तिथे बसले आणि त्या बोलायला लागल्या. 3 वर्ष झाली त्या गोष्टीला डॉक्टर.
म्हणजे मला वेडं ठरवलं त्या गोष्टीला. मला सगळं लख्ख आठवतंय, कधीच विसरता न येण्यासारखं. 60 वर्षाचा संसार सोडून हे गेले. दीर्घ आजारांनी जर्जर होऊन सोन्यासारखी आम्हाला 2 मुलं US मध्ये होती. मुलगी कॅनडाला. तिघांनाही त्यांचे सुखी संसार होते. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या हे असतानाच आम्ही पार पाडल्या होत्या. त्यांची सर्व मुलांनी आपल्याबरोबर राहावं ही इच्छा शेवटपर्यंत तशीच राहिली. मुलं हुशार होती. मोठमोठं पॅकेज घेऊन पंख पसरून उडून गेली. यांनी शनिवारातील लहान पडेल म्हणून मुलं आल्यावर आपल्याला त्रास नको म्हणून कोथरूडला शेजारी 2 ब्लॉक घेऊन ठेवले होते. मुलीचंही श्रीमंत सासर पाहून लग्न लावून दिलं होतं. गोखले काकू थबकल्या. त्यांना मी पाणी दिलं ते त्या घटाघट प्यायला व म्हणाल्या, यांच्या आजारपणात 1-1.5 वर्ष गेलं. मी इथे एकटीच सर्व रेटत होते. तसा पैसा अडका कमी नव्हता हो. मुलांना परोपरीने विनवलं, कोणीतरी परत या, मला जरा आधार होईल. पण कोणी फिरकलं नाही. शेवटपर्यंत मी यांची मनोभावे सेवा केली. वाटलं बरे होतील, आपण परत दोघं सुखासमाधानाने पुढचं आयुष्य जगूया. पण नाही हो. ते गेल्यावरच ही 3ही मुलं परत आली. क्रियाकर्म पार पाडायची, पण त्याची सुद्धा वाट न बघता मुंबईतल्या एका बडा आसामीला बोलवून कोथरूडचे ते ब्लॉक विकून टाकले. माझी सही घेऊन टाकली. बँकेतील लॉकरमधले दागिने, कॅश सर्व आल्यावर आपापसात वाटून घेतलं. मी या सगळ्याला विरोध करीन असं गृहीत धरून त्यावेळेसच ते मला म्हणाले, या वेडीला काय कळतंय? म्हणून त्यांनी वेडी ठरवण्याचं ठरवून टाकलं. तसं त्यांनी एका डॉक्टरकडनं पैसे देऊन सर्टिफिकेट सुद्धा मिळवलं आणि मला वेडी ठरवून इथे पैसे देऊन ह्या आश्रमात आणून ठेवलं. एक लॉकर आम्ही नंतर उघडला. तो ह्या गिधाडांना माहीत नव्हता म्हणून तो वाचला. तरीही मुलगी मला विचारतच होती, आई यात तुझे माहेरचे दागिने नाही दिसत आहेत. तुझी ती सुंदर मोत्याची नथ मला हवी होती ग. मग मात्र मी वेडाचंच सोंग पांघरून तेच नाटक पुढे चालू ठेवलं. आतून मी पूर्णपणे कोसळले होते. 10 दिवसांनी सर्व होत्याचं नव्हतं झालं. 15व्या दिवशी मला इथे ठेवून सर्वजण निघूनही गेले. नकोशी गोष्ट उकिरड्यावर फेकून देतात ना, तसं मला इथे आणून टाकलं ग. मी बघायला लागले. काकू कळवळून बोलत होत्या. मी सगळं ऐकून घेतलं आणि मनात खिन्न झाले. फाईलमध्ये एका कागदावर लिहिलं होतं, सुनेच्या कपाळावर सांडशी फेकून मारली, त्यामुळे भोग पडलं. ही म्हातारी व्हायलंट आहे. त्यांना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, सगळं खोटं ग. असं सांगून डॉक्टरांकडून ते दाखवून सर्टिफिकेट आणली आणि मला वेडी ठरवलं. त्यांना सांगितलं, यांनी आरसा फोडला, देव सगळे नदीत फेकून दिले, सगळं खोटं ग, खोटं. त्यावर काय बोलावं तेच मला कळेना. मग मला त्यांना भेटून त्यांच्या नाना गोष्टी कळल्या. अगदी पाळण्यातल्या बाळांसाठी म्हणणारी गाणी, लहान मुलांच्या गोष्टी, व्रतवैकल्याच्या कहाण्या, हे सगळं त्यांना तोंडपाठ होतं. त्या एकदा बोलायला लागल्या की त्यांची अस्खलित वाणी ऐकून मीच अवाक व्हायची. त्या मला म्हणाल्या, या गोळ्या नका देऊ ग मला, त्यांनी सारखी मला झोपच येते. मी हळूहळू तो डोस कमी केला. नंतर 8 दिवसांनी त्यांना बाहेर एक माझ्या मित्राच्या फोटो स्टुडिओत घेऊन गेले. तिथे त्यांच्यावर एक व्हिडिओ बनवला, यूट्यूबवर अपलोड केला. मग त्यांचं एक चॅनल बनवलं आम्ही. त्यावर त्यांची बडबड गीतं, गाणी, गोष्टी, त्यांचे अनुभवाचे बोल, आजीबाईंचा बटवा असं सांगायला रोज सुरुवात केली. ह्याला US मध्ये, कॅनडात, ऑस्ट्रेलियामधून फॉलोअर्स मिळाले. जगभरातील मराठी लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला अवघडलेल्या काकू आता सराईतपणे यूट्यूबवर व्हिडिओ करू लागल्या. घराबाहेर राहून सेवा करणारी जशी पवित्र तुळस असते ना, तशाच त्या मला वाटल्या. मी त्यांच्या चॅनलला तुळस हेच नाव दिलं होतं. थोड्याशा पाण्याने तुळस जशी पुन्हा टवटवीत होते ना, तसंच अगदी काकूंच्या बाबतीत झालं.
अनुभव तर खूप होता. त्यांना फक्त थोडासा प्रेमाचा ओलावा दिला. तो दिल्याबरोबर त्या परत अगदी टवटवीत झाल्या. तुम्ही पण असा ओलावा तुमच्या आसपास कोणी असेल तर त्याला देण्याचा प्रयत्न करा. तुमचं प्रेम त्यांना हवंय. आता 2 मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.